स्टैंड अप कॉमेडियन कुणाल कामरा के खिलाफ एफआईआर दर्ज करने की मांग शिवसेना पदाधिकारियों द्वारा नारे निदर्शन किए गए। इस दौरान शिवसेना शिंदे गुट के नागपुर ग्रामीण जिला प्रमुख विनोद सातंगे के नेतृत्व में स्टैंड अप कॉमेडियन कुणाल कामरा के खिलाफ एफआईआर दर्ज करने और उनकी तत्काल गिरफ्तारी की मांग शिवसेना कार्यालय वाड़ी से की गई। शिंदे समर्थक नेता का आरोप है कि कुणाल कामरा ने सोशल मीडिया पर एक वीडियो जारी कर महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर उपहासात्मक टिप्पणी की, जिससे उनकी मानहानि हुई है। सातंगे का कहना है कि इस वीडियो से शिंदे की छवि धूमिल हुई है और राज्य में अशांति का माहौल बना है। पदाधिकारियों ने अपनी शिकायत में कहा कि कुणाल कामरा पर देशद्रोह का मामला दर्ज कर तत्काल गिरफ्तार किया जाए। सातंगे ने स्थानीय पुलिस से इस मुद्दे पर सख्त कार्रवाई करने की अपील करने का ज्ञापन भी सौंपा है। हालांकि अभी तक इस मामले में पुलिस की ओर से कोई आधिकारिक बयान सामने नहीं आया है। वाड़ी के शिवसेना कार्यालय में नारे निर्देशन किए गए। इस दौरान संपर्क संगठक प्रमुख दिवाकर पाटने, विनोद सातंगे, नागपुर ग्रामीण जिला प्रमुख, युवा नेता जिला प्रमुख राज तांडेकर, नागपुर तालुका प्रमुख मंगेश चोरपगार, उप तालुका प्रमुख दीपक ठाकरे, चंद्रकांत येवले, विक्रांत चापले, उत्तम दास, धनराज गिरीपुंजे, मुकेश मंडेले, संदीप पवार, संदीप पालेवार, युवराज गिरीपुंजे, शुभम सोमकुवर, अशोक सोमकुवर, सौरभ चांदेकर, भारत रोडगे आदि प्रमुखता से मौजूद थे। युवा सेनेचे जिल्हा प्रमुख श्री राज तांडेकर या ठिकाणी उपस्थित आहे। जे प्रकरण मागच्या 7-8 दिवसापासून कुणाल कामरा नावाच्या कॉमेडियननी माननीय श्री एकनाथजी शिंदे माजी मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री यांच्यावर त्या पद्धतीने टीका टिप्पणी केली, त्याच्या विरोधामध्ये किंवा त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे श्री विनोदजी सातंगे यांच्या नेतृत्वाखाली जमा झालेला आहोत। जय महाराष्ट्र। मी राज तांडेकर, रामटेक लोकसभा अध्यक्ष, युवा सेनेचे नेतृत्व म्हणून मी नागपूर जिल्ह्याचे काम सांभाळतो। कुणाल कामरा याने ज्या पद्धतीने जी लँग्वेज साहेबांच्या विरोधात वापरली, आता हो आमच्या शिवसैनिकांनी विद्रोह केला, पण त्यामध्ये त्यांची जी लँग्वेज होती साहेबांविरुद्ध, साहेबांपोटी जो प्रेम आहे ते आज त्या शिवसैनिकांनी बाहेर काढला आहे। तुम्ही तो व्हिडिओ जर बघितला तुम्हाला पण समजेल की त्यांनी काय, आणि त्या गाणं म्हणण्याच्या अगोदर त्यांनी काही अश्लील शब्दामध्ये शिवीगाळ सुद्धा केलेली आहे। ते शिवीगाळ अशा लोकांना तर 100% देशद्रोहाचा गुन्हा लागायला पाहिजे। आज सोशल मीडिया इतक्या प्रमाणामध्ये व्हायरल होऊन राहिली आहे की आज लहान मुलापासून लेडीज, महिला सर्व व्हिडिओ बघतात। तुम्ही ते व्हिडिओ बघा, त्यामध्ये त्याने एकदम अश्लील शब्दामध्ये अगोदर शिवीगाळ केलेली आहे, त्यानंतर साहेबांच्या विरोधात त्याने तो गाणं म्हटलेलं आहे। गाण्यामध्ये त्याने गद्दारपासून काय काय उल्लेख केलेला आहे, त्याच्यात राजकारणाशी काही घेणं देणं नव्हतं, तरी सुद्धा त्याने होऊ शकते त्याला समोर कोणी पुढाकार दिलेला आहे, कोणी बॅकअप दिलेला आहे, त्या कारणाने त्याने केलेलं आहे। त्याचे जे त्याने गुन्हा केला त्याच्यावर त्याला कारवाई व्हायलाच पाहिजे त्याच्यावर। आणि राहिला जो शिवसैनिकांनी जो तोडफोड केली, तो ऑब्वियस आहे, ते आमच्या शिवसैनिकांचे प्रेम आहे साहेबांवर, तर थोडंफार बाहेर निघालेलं आहे आणि शिवसैनिकांचे थोडंफार असं निघालंही पाहिजे, प्रेम आहे आमच्या साहेबांवरती। विषय असा आहे की आमचे लोकप्रिय असे माजी मुख्यमंत्री, आता हयात असलेले उपमुख्यमंत्री, आमचं लाडकं नेतृत्व, असं कर्तबगार नेतृत्व कधी महाराष्ट्राला भेटलेलं नाही, असे कामं आजपर्यंत कुठल्या मुख्यमंत्र्याने केले नाही। अशा लाडक्या माणसाला, कर्तबगार माणसाला हा कुणाल कामरा स्टँडअप कॉमेडियन, आता याच्याविषयी मी काही बोलू शकत नाही, आम्ही अभद्र बोलण्यासाठी ते आलो नाही आहे। त्याला कळत नाही की कोणत्या माणसाविषयी काय बोलावं, त्यामुळे आमचे जे शिवसैनिक आहे, पदाधिकारी आहे, खूप संतप्त झालेले आहे। पण आम्हाला कुठलाही उद्रेक दाखवायचा नाही आहे। आम्ही नियमानुसार आम्ही आता प्रत्येक पोलीस स्टेशन, जसं खापडा पोलीस स्टेशन झालं, कोराडी पोलीस स्टेशन झालं, वाडी पोलीस स्टेशन झालं, आम्ही यांना निवेदन देत आहोत की याच्यावर एफआयआर दर्ज करा आणि याला ताबडतोब ताब्यात घ्या। तोपर्यंत आम्ही आमचं जे आंदोलन आहे हे आम्ही सुरूच ठेवू आणि ते शांततेने करू।